तर मित्रांनो बघा, आता माझं नाही का फायनली पूर्ण मेकअप झालेला आहे आणि मी कशी दिसते कमेंट. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तुम्ही काल तर आपला ब्लॉग बघितला असेल बघा. काल नाही का मी राधाकृष्णाचा आम्ही शूट केलं, तर आज सुद्धा आम्हाला शूट करायचंय बघा. आज 15 ऑगस्ट निमित्त शूट करायचंय, उद्या 15 ऑगस्ट आहे बघा. आणि हे बघा प्रिया ताई नाही का संभाजीनगरहून आल्या बघा माझा मेकअप करण्यासाठी. आता आम्हाला नाही का मेकअप करायचा आहे बघा. आणि आम्ही आहे आता ह्या दादाच्या शॉपवरती. फोटोग्राफी जालना. बघा आपण ह्या दादाच्या शॉपवरती आहे. मयुरी ताईला सुद्धा करायचंय, तुम्हाला कोणतं करायचं? माझा पार्वतीचा लुक आहे, मी पार्वतीचा लुक करणार आहे. ह्या पार्वती, त्यांचे महादेव. आणि हे बघा इकडे जय शिवराय मित्रांनो. तर आजचा ब्लॉग हा तुम्ही कंटिन्यू करा, खूप मजा येणार आहे. आणि आपल्या संभाजीनगरहून ताई आलेले आहे, प्रिया ताई, रुपालीचा मेकअप करण्यासाठी. आणि माझा मेकअप कसा होतो कमेंट मध्ये तर सुद्धा रुपालीचा नक्की मेकअप सांगा. कोणता करणार आहे? कोणचं करणार तुम्ही? साडीवरती करणार आहे. आणि मयुरीताईचा महादेव पार्वती. महादेव पार्वती यांच्यावर करणार आहे. हा. आणि तुम्हाला आता हे बघा, आता चेहरा बघून घ्या. मेकअप माझा चेहरा केल्यानंतर एकदा कसा बघून चेहरा घ्या. होता, आता कसा आहे बघून घ्या. हा. तो रुपालीचा चेहरा आहे रिअल चेहरा आहे हा आणि माझा. तिकडे मयुरीताईचा रिअल चेहरा आहे. आणि मेकअप झाल्यानंतर बघा, म्हणजे हे सगळे फसाफसी धंदे चालू आहे. कशाची फसवणूक आहे? तर मित्रांनो, खरंच आता बघा मेकअप झाल्यानंतर कशी दिसते. नाही आता माझं हे बघा मित्रांनो, मेकअप केल्यावर तो कोणी पण छानच दिसतं. आता माझं एकदा रिअल मध्ये बघून घ्या, मला कशी मी किती काळी आहे. मेकअप झाल्यावर बघा किती गोरी होते है ना? काल कशी घालते, काल तर लय भारी दिसते. इकडे यांची लाईव्ह सुरू आहे बघा फेसबुक वरती. मला नाही येत WhatsApp. तर मित्रांनो, चला इकडे माग आता करणार, तुम्हाला मेकअप दाखवतो कसं करणार आहे. आणि मी तुम्हाला साडी पण दाखवते कोणती घालणार आहे. सर का? तर मित्रांनो बघा, इथं आता आम्हाला मेकअप करायचंय बघा. हे बघा ही आमची रूम आहे. आणि हे बघा मी ही साडी वेअर करणार आहे. कस काय आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. तर हे बघा इकडं आपले राम. तर बघा आता मी चाललो. तर मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू करा आपला. आजच्या ब्लॉग मध्ये खूप भारी मजा येणार आहे बघा. चला आता भेटू नंतर. तर मित्रांनो, आता रुपालीचा मेकअप चालू आहे. आणि सध्या डोळ्यात टाकले लेन्स, हे बघू शकता. हे बघा, लय पाणी जातं. हे असे लग्नामध्ये मेकअप केलं जातं. इकडे प्रिया ताई आहे आणि सगळे साहित्य आणले. आणि इकडे दुसरं ताई आहे. तर आता ब्लॉग कंटिन्यू करा, लास्ट लोक थोडं मेकअप दाखवू. नंतर मग मयुरीताईचा मेकअप होणार आहे महादेव पार्वतीचा. ही महादेव असणार, ही पार्वती असणार. हे कृष्ण आहे, आपले रात आहे, मी कृष्ण आहे. तर चला आता सध्याच मेकअप चालू, आपण थोडस बाहेर बसूया. तर हे बघू शकता मित्रांनो, हे आता रुपालीला आता माझा अर्धा मेकअप असे झाला लावलेली बघा. स्क्रीन. हे अर्धा बघा, नाही आला अजून. अजून अर्धा पण नाही आला हे ओळख घेतं मित्रांनो. का बघा कोणी. चेहरा पाहिला कसा होता आणि आता कसा आहे, म्हणजे मेकअप मध्ये खूप फरक असतो. हे मयूर तर इकडेच आहे अजून. एखाद्या मुलाला खरंच वाटत किती गोरी मुलगी आहे. अजून तर खूप मेकअप राहिलेला आहे, परत साडी घालायची. तिचा रिअल मध्ये लुक पाहिजे आधी. आता यांचं मयूरताईचा मेकअप रिअल मध्ये बघून घ्या आपला चेहरा, नंतर कळूनच आहे. अजून अर्धा झालेला नाही, नाही झाला. फक्त 30% झाला, 70% राहिलेला आहे. आणि 70% झाल्यानंतर तुम्हाला रिझल्ट दाखवू कसा येतो. हे बघू शकता. साडी घातल्यावर पण टाकू. चालू आहे आता. नंतर मग आम्हाला जायचं फोटोशूट करण्यासाठी. यांच्या भाषेमध्ये मुलांच्या प्लास्टर करणं चालू आहे तोंडाला. प्लास्टर चालू आहे आपल्या मराठी भाषेत, गावरान भाषेत. हे बघा तोंडाला मुलांच्या प्लास्टर. भाषेत आमच्यासाठी तर ते चांगलं सिटीतल्या आपल्या ग्रामीण भागातल्या भाषेत प्लास्टर चालली. प्लास्टर चालू आहे. मग नंतर पट्टी बांधायची. तर मित्रांनो, ब्लॉग कंटिन्यू करा. हा, बाय बाय. बाय बाय नाही, आताच बाय बाय नाही, बाय बाय नाही अजून. ब्लॉग कंटिन्यू करा. आणि मी मला इकडे ब्लॉग कंटिन्यू करा. हा. कसं काय आलं नक्की सांगा comment मध्ये.
तर मित्रांनो बघा आता माझं नाही का फायनली पूर्ण मेकअप झालेला आहे आणि मी कशी दिसते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हे बघा आता इकडं यांचा मेकअप सुरू आहे. चला मी तुम्हाला दाखवते. तो आहे पुराचा चेहरा पण दिसायला क्लिअर आता दिसतोय. चला आता आपण इकडे जाऊ यांच्याकडे. हे बघा आता इकडे यांचा मेकअप करणं सुरू आहे. काय लावतो? काय लावतो? मेकअप नाही करत आहे. प्लास्टर करते. आणि हे बघा इकडे आपले किरण भैया. त्यांना कोण कोण ओळखतं कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो. ही दीदी सुद्धा होती. ही दीदी सकाळपासून इथंच होती. हिनं सुद्धा माझा मेकअप केलं बघा. खूप छान केला. ए भैया थोडा वेळ थांबायला लागेल. इकडे बघा. 1 मिनिट थांबा माझा आणि कम्प्लीट मेकअप. मुलीच तर बघा ना. बघा काय आलं ऐका ना. ए भैया ह्या का खूप दुरून आल्या बघा आमच्यासाठी. संभाजीनगरहून आल्या. आता आम्हाला जायचंय बघा मोतीबागला फोटोशूट करण्यासाठी आम्ही चाललो. मोबाईल मध्ये घ्यायला लागेल. हा जा रे. मोबाईल मध्येच घ्या मग. दादा बोला ना. खाली नमस्कार. राम राम बापू. राम राम सगळ्यांना. तर आपल्या रुपालताईला चांगला सपोर्ट करा. खूप छान मेकअप झालेला आहे. त्या आज बॉलिवूड हॉलिवूड सगळ्या स्टारला पिकअप पाडलेलं त्याने आज. एवढ्या सुंदर आता आणि आपल्या मराठीतल्या हिरोईन आहे त्या भविष्यातल्या मोठ्या स्टार आहे. त्यांना चांगला सपोर्ट करा. आपले लोक पुढे गेले पाहिजे. ते तुम्हाला कधी विसरणार नाही. अविनाश दादा असो रुपालताई असो एवढीच एक इच्छा आहे की तुम्ही यांना पुढे न्या. हे तुम्हाला सगळ्यांना समोर नेण्याचा प्रयत्न नक्की करेल. आपल्या माणसाला सपोर्ट करा. तुम्ही ह्या लोगोला पुढे न्या. हा प्रियांशी फोटोग्राफी जालना. हे घालायचंय ते पांढरं घालायचंय. तर यांच्या भांडणं सुरू आहे बघा काहीतरी. बोलले मी. त्या बोलाय ना मयुरी त्या माझ्या ब्लॉग मध्ये जाऊ द्या. त्या रुसल्या वाटतं. नमस्कार. तर बघा मी पार्वती दिसते काय नक्की हा. कमेंट मध्ये सांगा. पण मी चष्मा लावलेला आहे. चष्मा काढल्यावर मी पार्वती दिसन तसं दिसणार नाही. पार्वतीला चष्मा नव्हता. तर मित्रांनो त्यांचं हाजूक नाही का अर्धा मेकअप बाकी आहे. आणि हे बघा पाऊस सुद्धा उघडला इकडला. आता आम्ही चाललो. आता 5:30 वाजले. आता आमचे फोटोशूट होते का नाही काय माहिती. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. खूप भारी मजा येणार आजच्या ब्लॉग मध्ये. चला आता आपण भेटू. तर मित्रांनो बघा आता त्यांच्या केसाला काय मारणं सुरू आहे. लय गरम हवा लागते. तुम्हाला त्यांचा चेहरा पण दाखवते मी. थांबा. हे बघा यांचा चेहरा कसे दिसते सांगा कमेंट मध्ये. आता यांचा लुक आता यांचं मेकअप सुद्धा झालं बघा पूर्ण. आता आम्ही आलेलो आहे मोतीबागला. आणि हे बघू शकतात इकडे रुपाली आहे. हे प्रियाताई आहे. आणि आता फोटोशूट चाललाय. पुढे आणलाय कॅमेरा. हे शंभरराव आणि किरण भाऊ सगळे रील स्टारच आहे. आणि हे बघा हे मोतीबाग आहे जालन्याचं. किती भारी नजारा आहे इथं बघू शकतात. आणि गोविंदराव कुठे गेले? हो गोविंदराव इकडे. हे गोविंदराव गेले तिकडे. आमचे मित्र सिनेमॅटिक व्हिडिओ त्यांना लय जमतात. इकडे प्रियाताई आहे. तर मित्रांनो चला आता फोटोशूट करायचा आहे.